नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचा परिणाम जगातील अनेक देशांवरती होतोय. भारतालाही याचा चांगला फटका बसलाय. सध्या देशातील काही भागामध्ये गॅस टंचाईचा सामना करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवरती LPG गॅस तुटवड्यासंदर्भात भारत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पाणी कनेक्शन, वीज कनेक्शन प्रमाणेच आता LPG कनेक्शन देखील मिळणार असल्याची चर्चा आहे. PNG कनेक्शन देण्याच्या संदर्भामध्ये आज रात्री उशिरापर्यंत निर्णय जारी होण्याची शक्यता वर्तवली जाते. पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन देण्यासाठी ज्या अटी आणि नियम आहेत, याचप्रमाणे PNG कनेक्शन देण्याचा निर्णय देखील घेण्यात येणार आहे. आखाती देशातील युद्धामुळे LPG गॅसचा मोठा तुटवडा जाणवू लागलाय. यावरती उपाय म्हणून भारत सरकारनं आता PNGची निर्मिती वाढवली आहे. 9 लाख मेट्रिक टन PNG तयार होत होता, तो आता 11 लाख मेट्रिक टन एवढी क्षमता करण्यात आली. यासाठी राज्य सरकारनं आता सर्व नगरपालिका, महानगरपालिकांना PNG कनेक्शन देण्यासाठीच्या अटी शिथिल करण्याचे आदेश दिलेले आहेत. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन तुटवडा भासतोय. LPG सिलेंडर मिळावा म्हणून रांगा लावल्या जात आहेत. अशातच राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जैन धर्मियांचा आंबिल की ओली या सणासाठी LPGची गरज भासल्यास आम्हाला संपर्क करा असं म्हणणारं पत्र लिहिलंय. या सणादरम्यान भाविकांना अन्नासाठी आणि धार्मिक विधींसाठी गॅसची कमतरता भासू नये या उद्देशानं लोढा यांनी जैन संस्था आणि सोसायट्यांना हे पत्र लिहिलंय. जैन समुदायाला गॅसची आवश्यकता असल्यास त्यांनी थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन या पत्राद्वारे करण्यात आलंय. या पत्राला आता मनसेकडनं कडू उत्तर देण्यात आलंय. मनसेने थेट गॅस सेवा पुरवणाऱ्या एजन्सीलाच पत्र दिलंय. या पत्रात जनतेला होणारा त्रास आणि मंत्र्यांकडून एका विशिष्ट समाजाला गॅस द्यावा म्हणून टाकला जाणारा दबाव याला आता अटकाव लागला पाहिजे. जर गॅसचा काळाबाजार झाला तर मनसे कठोर भूमिका घेणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता LPG सिलेंडरच्या ऐवजी डायरेक्टली तुमच्या घरामध्ये पाईपनं नॅचरल गॅस आणण्यासाठी सरकार आता तयार आहे. तर मग आता पाहूयात की पुढे काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.